रात्रीचा 1 वाजला आणि एक ट्रेड ट्रिगर झाला होता. सो तुम्ही इथे बघू शकता की आपल्या इथे बाय सिग्नल आलं होतं. बाय सिग्नल आलं होतं तर झोपलो नाही मी काही, उठलो. सो परत एकदा पहिला ट्रेड होता. सो तुम्ही इथे बघू शकता आपल्या जे फंडेड अकाउंट आहे ना, फंडेड अकाउंट आहे. फंडेड अकाउंटमध्ये $161 आपण याच्यामध्ये बुक केले, एकामध्ये $24 बुक केले आणि याच्यामध्ये थोडासा डेंट घेतला गेला आहे. ठीक आहे. तो पण एक डेंट कवर होऊन गेला होता याच्यामध्ये. आणि एक रिअल अकाउंटमध्ये आपण इथे जवळपास इथे पण एक डेंट क्रिएट झाला होता 104चा. सो आपण तरी पण त्याच्यानंतर एक आता क्लोजिंग करता करता डे क्लोजिंग करता करता $445च्या जवळपास एक प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे. सो तो आपण ट्रेड इकडे समवेअर इकडे बाय केला होता आणि इथे मी आता त्याला एक्झिट केला आहे. पण म्हटलं तुम्हाला एक अपडेट देऊन देऊ की आपण या पद्धतीने एक प्रॉफिट घेतला आहे. आपण कंटिन्युअसली मी तुम्हाला एक सिरीज घेऊन येतो आहे. मेन काय माहिती का, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जो प्रॉफिट तुम्ही करतात ना त्याला तुम्ही बँक अकाउंटमध्ये घेणं शिका. बँक अकाउंटमध्ये घ्यायचं आणि त्याला काय करायचं, विड्रॉ करायचा. त्याला विड्रॉ करायचं, राईट. कारण की तुम्ही त्याला जर तुमच्या याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर ठेवणार तर तुम्ही पोझिशन वाढवली की मग काय होतं, ज्या तुम्हाला जर क्वांटिटीची सवय असली 0.2च्या 0.3च्या 0.4च्या, तर ती क्वांटिटी तुम्ही डायरेक्ट डिप्लॉय करून टाकणार डायरेक्ट स्टँडर्ड 1 स्टँडर्ड 0.5 असे समजा, म्हणजे डबल क्वांटिटी ट्रिपल क्वांटिटी. तुमच्या सायकोलॉजीमध्येच ती मॅच जर करत नाही आहे तर तुम्हाला त्याचा प्रॉफिट पण डायजेस्ट होणार नाही. सो जो काही तुमचं कॅपिटल आहे ते तेवढंच ठेवायचं. आता बघा माझं इथं जे काही मला प्रॉफिट झालेलं आहे, सो मी तो काय करेल परत विड्रॉ करून घेईल. ठीक आहे. सो तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवतो की मी प्रॉफिट कंटिन्युअसली विड्रॉ करत असतो. विड्रॉची रिक्वेस्ट तुम्ही बघा, कंटिन्युअसली विड्रॉल असतं माझं. विड्रॉ हिस्ट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला दाखवतो. डिपॉझिट हे मी कंटिन्युअसली विड्रॉल करत असतो. हे पहा, आता मी 40,000 आता टाकलेत. आता त्याच्यानंतर बघा कंटिन्युअसली $118, $241, $210, $180, $100, राईट. कंटिन्युअस विड्रॉल आहे. ठीक आहे. कंटिन्युअसली विड्रॉल आहे. इथे $30 टाकले ते. आता बघा $30 टाकणं म्हणजे काय, एवढे डॉलर टाकणं. ठीक आहे. एवढे डॉलर मी टाकले होते, एवढे डॉलरच्या आसपास मी टाकले होते. आता एवढे डॉलर टाकल्यानंतर बघा मी ते डॉलर लगेच विड्रॉ केलेत. परत विड्रॉ केले मी. परत 100 विड्रॉ केले, 180 विड्रॉ केले, 220 विड्रॉ केले, 241 विड्रॉ केले, 118 विड्रॉ केले. आता 40 टाकले, राईट. आता 40 टाकले ना, आता मी तुमच्यासमोर परत बघा विड्रॉ करून दाखवतो परत. आता मी जो प्रॉफिट आहे ना तो घेतला आहे ना. आता मला बघा मी याच्यामध्ये कशी थेअरी वापरतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी कशी थेअरी वापरतो. याच्यामध्ये एक्सनेस टर्मिनलवर जातो. टर्मिनलवर गेल्यानंतर इथे बघा आता मला काय दिसतंय, क्लोजमध्ये मला काय प्रॉफिट आहे, $455. ठीक आहे. $455 मला प्रॉफिट आहे. मी लगेच परत काय करणार, इथे येणार, विड्रॉला येणार. बँक किती डॉलर मला प्रॉफिट आहे, 455. सर राईट. इथे मी एक विड्रॉल रिक्वेस्ट टाकतोय, कन्फर्म करून देतो. मोबाईलवर नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ते नोटिफिकेशन मी कंटिन्यू करेल, फक्त बस कन्फर्म करेल घेईल मी. आता आली मला नोटिफिकेशन, तिला मी कंटिन्यू केलं का अकाउंटला पैसे येऊन जाईल, बस झालं मी रिस्क फ्री. राईट. या पद्धतीने ट्रेड करा, पैसा अकाउंटला घ्या, मजा करा.